नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लो बी पी आणि हाय बी पी या दोन्ही बी पीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. तर समजून घेऊया हाय बी पी म्हणजे काय. म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 120 mmHg पेक्षा कमी असायला पाहिजे आणि डायस्टोलिक जे असतं ते 80 mmHg पेक्षा कमी असावं, त्यावेळेस आपण नॉर्मल असतो. पण या दोन्ही रीडिंगच्या वरती ज्यावेळेस आपला रक्तदाब असतो त्यावेळेस आपण उच्च रक्तदाबाचे किंवा कमी रक्तदाबाचे रुग्ण म्हणून आपल्याला डॉक्टर सांगत असतात. तर आता उच्च रक्तदाब असो किंवा निम्न रक्तदाब असो, या दोन्हीवर देखील आपण आज अशा प्रकारचा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब, निम्न रक्तदाब या दोन्हीमध्ये देखील त्याचा 100% फायदा होणार आहे. तर आता थोडक्यात उच्च रक्तदाब आणि निम्न रक्तदाब या दोघांची काय लक्षणं असतात हे आपण समजून घेऊया. ज्यावेळेस आपल्याला 120 mmHg पेक्षा जास्त आपला रक्तदाब असतो, म्हणजे उच्च रक्तदाब असतो, त्यावेळेस आपल्याला काय लक्षणं दिसून येतात. तर सकाळी सकाळी खूप डोकं दुखतं, त्यानंतर आपल्या छातीमध्ये दुखतं, आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, त्यानंतर चक्करसुद्धा येते. अशा प्रकारची लक्षणं आपल्याला सामान्यतः दिसून येतात. आणि निम्न रक्तदाबामध्ये सुद्धा अशाच प्रकारची लक्षणं असतात की ज्यामध्ये आपल्याला मळमळ होते, उलटी होते, चक्कर येते, कधीकधी आपण बेशुद्ध पडतो, आपली त्वचा जी आहे अगदी थंडगार होते, कधी गंभीर स्वरूपामध्ये जर आपल्याला नाकातून रक्तसुद्धा येतं. अशा प्रकारची लक्षणं असतात. मग आज आपण उच्च रक्तदाब आणि निम्न रक्तदाब या दोन्हीविषयी आपल्याला 100% कसा फरक पडेल हा उपाय मी आज तुम्हाला सांगणार. यासाठी तुम्हाला सकाळी 10 मिनिटे आणि संध्याकाळी 10 मिनिटे वेळ दिला की या लो बी पी आणि हाय बी पी या दोन्हीपासून देखील कायमची सुटका होईल. तर त्यासाठी काय करायचं आपल्याला की आपल्या हाताची जी काही मध्यमा आहे, अनामिका आहे, या 2 बोटांना असं वळवून आपल्या तळहातावर असा किंचितसा दाब देऊन बाकीची बोटं सरळ ठेवायची. असं इकडं देखील अनामिका आणि मध्यमा ह्या वळवून किंचितसा मध्यभागी असा दाब द्यायचा आहे आणि बाकीची बोटं सरळ ठेवायची. अशा प्रकारे तुम्ही सकाळी 10 मिनिटे, संध्याकाळी 10 मिनिटे करायचे आणि रोज करायचे. नाहीतर एक दिवस केलं, दुसऱ्या दिवशी वेळच मिळाला नाही, असं जर केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. हे तुम्हाला रोज करायचं आहे. कुठपर्यंत करायचं आहे? जोपर्यंत तुमचा लो बी पी किंवा हाय बी पीची जी समस्या आहे ही पूर्णतः नियंत्रणात येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे. कारण हे केल्यानंतर तुमचा लो बी पी असो किंवा हाय बी पी असो, हे दोन्हीतूनही तुम्हाला सुटका होणार आहे किंवा तुमचा पूर्णतः हा लो बी पी आणि हाय बी पीचा आजार 100% बरा होणार आहे. कारण या उपायाने तुम्ही पूर्णतः बरे होणार आहात. तर आपण कोणत्याही आसनामध्ये बसून अशा पद्धतीने तळवेवर करून ही बोटं मात्र अशीच ठेवायचीत आणि आपल्या गुडघ्यावरती असं हात ठेवून वरच्या दिशेने तळवे दिसले पाहिजेत. डोळे बंद करून अगदी सामान्य श्वास घेत 10 मिनिट आपल्याला अशा पद्धतीने बसायचं आहे. रोज करा, ह्या आजारातून मुक्त व्हा. कारण असं केल्यानंतर तुम्ही एक दिवस तुमची बी पी हाय असो किंवा लो असो, तुम्हाला त्यातून काय होणार आहे? मुक्तता मिळणार आहे. कारण हाय बी पी, लो बी पी, गो बी पी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. नमस्कार.